हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी वेद यूट्यूब चॅनल. सो आपण संस्कृत वर्णानाम परिचय हे लेक्चर चालू केलं होतं. तर यामध्ये आजचं लेक्चर नंबर 3. तर या लेक्चर नंबर 3मध्ये आपण काय बघणार आहोत? प्रयत्नाने बघणार आहोत. प्रयत्न म्हणजे उच्चारण करताना मुखातील अवयवांची हालचाल आणि उच्चारणापूर्वीचा विचार करणे होय. तर प्रयत्नाचं सूत्र काय आहे? तुल्यास्य प्रयत्न सवर्णम. याचा अर्थ काय होतो? तालू इत्यादी स्थाने आणि अभ्यंतर प्रयत्न ज्या वर्णाचे समान असतील ते वर्ण एकमेकांचे काय असतात? सवर्ण असतात. उदाहरण काय? क, ख, ग, घ, ड हे एकमेकांचे काय? सवर्ण आहे. तर प्रयत्नाचे प्रकार बघूया. तर प्रयत्नाच्या प्रकारमध्ये काय दिलेलं आहे? 2 प्रकारचे प्रयत्न असतात. त्यामध्ये अभ्यंतर प्रयत्न आणि बाह्यंतर प्रयत्न. अभ्यंतर प्रयत्न आणि बाह्य प्रयत्न. तर जे अभ्यंतर प्रयत्न असतात ते 5 असतात. त्यामध्ये येतात स्पृष्ट, ईषत्स्पृष्ट, ईषद्विवृत्त, विवृत्त आणि सवृत्त. आणि जे बाह्य प्रयत्न असतात तर टोटल बाह्य प्रयत्न असतात 11. टोटल बाह्य प्रयत्न किती असतात? 11. तर त्यामध्ये विवार, संवार, श्वास, नाद, घोष, अघोष, अल्पप्राण, महाप्राण, उदात्त, अनुदात्त, स्वरित हे काय? बाह्य प्रयत्न आहे. तर युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्टली क्वेश्चन येईल, यापैकी कोणता बाह्य प्रयत्न आहे, यापैकी कोणता अभ्यंतर प्रयत्न आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिला स्पृष्ट, ईषत्स्पृष्ट, ईषद्विवृत्त आणि त्यामध्ये 4th ऑप्शन दिलेलं आहे विवारचं. आणि तुम्हाला विचारलं आहे यापैकी कोणता अभ्यंतर प्रयत्न नाही आहे. तर त्याचा आन्सर होणार विवार. कारण की हे 3 काय झाले? अभ्यंतर प्रयत्न झाले. आणि हा विवार जो होता तो काय आहे? बाह्यंतर प्रयत्न आहे. तर अभ्यंतर प्रयत्न काय हे बघूया. हा उच्चारणाच्या सुरुवातीचा असतो. काय? जो अभ्यंतर प्रयत्न आहे हा काय आहे? उच्चारणाच्या सुरुवातीला असतो. तर अभ्यंतर प्रयत्नाचे प्रकार बघूया आता. तर अभ्यंतर प्रयत्न किती आहे? 5 आहे. तर यामध्ये फर्स्ट जो अभ्यंतर प्रयत्नाचा प्रकार आहे तो काय आहे? प्रयत्न म्हणजे की वर्णाचा उच्चार करताना काय अवयवांचा डायरेक्ट म्हणजे घनिष्ठ जो स्पर्श होतो त्याला काय म्हणायचं? स्पृष्ट प्रयत्न असं म्हणायचं. तर स्पृष्ट प्रयत्नातील वर्ण कोणते कोणते आहे? क ते म पर्यंत. म्हणजे हे किती वर्ण झाले? 25 वर्ण. क ते म पर्यंत 25 वर्ण झालेले आहे. ईषत्स्पृष्ट म्हणजे काय बघूया. वर्णाचे उच्चार करताना मुखातील अवयवांचा स्पर्श अगदी हळूवार होतो. म्हणजे स्पृष्टमध्ये घनिष्ठ स्पर्श होतो, पण ईषत्स्पृष्टमध्ये काय होतो? मुखातील अवयवांचा अगदी स्पर्श कसा आहे? अगदी हळूवार होतो. यालाच काय म्हणतात? ईषत्स्पृष्ट. तर ईषत्स्पृष्टमध्ये वर्ण कोणते कोणते येतात? तर ईषत्स्पृष्टमध्ये वर्ण कोणते येतात? य, र, ल, व. कोणते कोणते? य, र, ल, व. हे काय? अंतस्थ वर्ण असतात. आता ईषद्विवृत्तमध्ये काय सांगितलेलं आहे? वर्णाचे उच्चारण करताना मुखातील अवयव परस्परांपासून किंचित दूर जातात. यास काय म्हणायचं? ईषद्विवृत्त म्हणतात. तर वर्णाचे उच्चारण करताना मुखातील जे अवयव आहे ते काय थोडे थोडे दूर जातात. यालाच काय म्हणायचं? ईषद्विवृत्त. तर ईषद्विवृत्तमध्ये काय येतात? जे उष्मवर्ण आहे. काय? उष्मवर्ण आपण बघितलेलं आहे लेक्चर नंबर 2मध्ये. उष्मवर्ण कोणते कोणते होते? श, श, स, ह हे काय? उष्मवर्ण आहे. तर विवृत्तमध्ये काय? विवृत्त म्हणजे वर्णाचे उच्चारण करताना उच्चारण करणारे मुखातील अवयव परस्परापासून अधिक दूर राहतात. त्यास काय म्हणतात? विवृत्त असे म्हणतात. तर वर्णाचा जे उच्चार करायच्या वेळेस काय होतं? जे अवयव असतात ते अधिक दूर असतात. त्यामध्ये त्या प्रयत्नाला काय म्हणायचं? विवृत्त असे म्हणायचं. तर विवृत्तमध्ये सर्व स्वर होतात, पण यात एक एक्सेप्शन आहे, ते आहे अ. तर 5th आहे सवृत्त. तर सवृत्तमध्ये काय? वर्णाचे उच्चारण करताना मुखातील अवयवांना काहीच हालचाल करावी लागत नाही. त्यास काय म्हणायचं? सवृत्त असे म्हणायचं. वर्ण कोणता आहे? ऱ्हस्व अ. तर नेक्स्ट आहे बाह्य प्रयत्न. तर बाह्य प्रयत्न बघितलं आपण. बाह्य प्रयत्न किती असतात? 11 असतात. त्यामध्ये बाह्य प्रयत्न म्हणजे काय? मुखातील वर्ण उच्चारल्यानंतर बाहेर पडणाऱ्या उच्चारण ध्वनीला बाह्य प्रयत्न असे म्हणतात. म्हणजे एखादा वर्ण आपण उच्चारला, आता वर्णाचं उच्चारण केलेलं आहे, तो वर्णाचं उच्चारणानंतर जो बाहेर पडणारा जो वर्ण असतो, जे उच्चारण असते त्या ध्वनीला काय म्हणायचं? बाह्य प्रयत्न असं म्हणायचं. तर बाह्य प्रयत्नाचे प्रकार किती आहे ते बघूया. तर बाह्य प्रयत्नाचे प्रकार आहे विवार. उच्चार करताना विवार म्हणजेच काय? उच्चार करताना ज्या वर्णाच्या बाबतीत कळबिलाचा म्हणजेच पोकळीचा विस्तार होतो त्यास काय म्हणायचं? विवार किंवा बाह्य प्रयत्न असं म्हणायचं. यात काय तो कठोर वर्ण येतात, खर प्रत्ययातील वर्ण येतात. खर प्रत्ययावर बघितलं आपण मागच्या लेक्चरला.
संवार, ज्याचा उच्चारण करताना कंठबिलाचा संकोच होतो त्यास काय म्हणायचं? संवार बाह्य प्रयत्न असे म्हणायचं. काय? ज्याचा उच्चार करताना कंठबिलाचा संकोच होतो त्यास संवार बाह्य प्रयत्न असे म्हणायचं. उदाहरण काय दिलेले आहे? क ख च च ट ठ त थ. नेक्स्ट आहे श्वास. श्वासमध्ये काय? कंठबिलातून नाद स्वरूप अनुस्वनन होते. हश प्रत्ययातील वर्ण काय असतात? नाद असतात. नेक्स्ट आहे घोष. ज्या वर्णाचा उच्चार करताना आवाज घुमतो त्यास काय म्हणायचं? घोष असे म्हणायचं. घोष बाह्य प्रयत्न असे म्हणायचं. तर त्यामध्ये काय काय येतात? ग घ ड ज झ हे काय येतात? घोष. आणि अघोष, घोषच्या अपोजिट म्हणजे ज्या वर्णाचे उच्चारण करताना आवाज घुमत नाही त्याला काय म्हणायचं? अघोष बाह्य प्रयत्न असे म्हणायचं. नेक्स्ट आहे अल्पप्राण. अल्पप्राण म्हणजेच काय? वर्ण उच्चारताना अल्पप्राणवायूचा उपयोग होतो. तर आपण वाताच्या प्रकारामध्ये बघितलेलं आहे उदानवायू, समानवायू, प्राणवायू, अपानवायू. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे? अल्पप्राण म्हणजेच काय? वर्ण उच्चारताना अल्पप्राणवायूचा उपयोग होतो. तर यामध्ये येतात इयर, लव, फर्स्ट आणि थर्ड वर्ण. नेक्स्ट आहे महाप्राण. महाप्राणमध्ये काय काय येतात? ज्या वर्णाचे उच्चारण करताना प्राणवायूचा जास्त उपयोग होतो त्यालाच काय म्हणायचं? महाप्राण. महाप्राणमध्ये प्राणवायूचा जास्त उपयोग होतो. त्यामध्ये काय असतं? ज्या वर्णाचा उच्चार करताना प्राणवायूचा जास्तीत जास्त उपयोग होतो त्यालाच काय म्हणायचं? महाप्राण. त्याचे वर्ण आहे शश सह म्हणजे काय? उष्म वर्ण, उष्म. नेक्स्ट आहे उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. तर वेदमंत्र उच्चारण करताना काय यांचा उपयोग होतो? उदात्त, अनुदात्त, स्वरित यांचा काय? वेदमंत्र उच्चार करताना यांचा उपयोग होतो. अशा प्रकारे आपण हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. हा जो चॅप्टर आहे आपण फर्स्ट लेक्चरला सांगितलेलं आहे. दिस चॅप्टर इज फॉर काय? MCQ. फक्त MCQसाठी चॅप्टर आहे. म्हणजे फर्स्ट 5 MCQ असतात युनिव्हर्सिटीमध्ये हे या चॅप्टरमधून आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट चॅप्टर आपण बघूया संज्ञा प्रकरण. उद्याच्या लेक्चरमध्ये संज्ञा प्रकरण हा चॅप्टर आपण चालू करूया.